नमस्कार, मी कविता तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजपासून श्रावण महिना सुरू होत आहे, तर तुम्हाला सर्वांना श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आज शुक्रवार आहे, म्हणजे श्रावण महिन्यातील पहिला शुक्रवार। तर श्रावण शुक्रवारी खास म्हणजे महालक्ष्मी स्थापना किंवा जरा जिवंतिका पूजन केलं जातं। तर आज मी जरा जिवंतिका पूजन करणार आहे आणि ती पूजा कशी करायची तर हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आता मी इथे बरीच पूजेची तयारी करून ठेवलेली आहे। तर पूजेसाठी काय काय साहित्य लागतं किंवा पूजेची मांडणी कशी करायची तर हे सर्व काही तुम्हाला मी दाखवणार आहे। तर आधी काय काय साहित्य लागतं तर ते मी तुम्हाला आधी दाखवते। तर पूजा करण्यासाठी आपल्याला जिवती मातेचा फोटो लागत असतो। तर माझ्याकडे अशा प्रकारचा म्हणजे जिवती माता आणि त्याच्यासोबत लहान लहान मुलं असा एक सेपरेट फोटो सुद्धा मिळतो मार्केटमध्ये आणि गुजरातमध्ये हाच फोटो मिळतो। तर सर्वात आधी मी या फोटोचीच पूजा करायची आणि म्हणजे मला जसं आपल्या महाराष्ट्रात नागनरसोबा म्हणून हा कागद मिळत असतो किंवा मार्केटमध्ये असा फोटो मिळतो, तर असं मला मिळत नव्हता। तर त्याच्यामुळे मी आधी याच फोटोची पूजा करायची। पण त्यानंतर आता आपल्या महाराष्ट्रात पद्धत आहे नागनरसोबाचा कागद चिकटवायची वगैरे। श्रावण महिन्यात संपूर्ण श्रावणभर आपण याची पूजा करत असतो। तर त्याच्यामुळे मी गुगलवरून हा फोटो जो आहे तर तो डाउनलोड करून त्याची प्रिंट काढली होती आणि त्यानंतर मी आता दोघं फोटोला फ्रेम करून घेतलेले आहे। आणि तर बघा आपल्याला श्रावण शुक्रवारी तुम्ही हा फोटोसुद्धा घेऊ शकतात, कारण त्यामध्ये 2 नंबरचा जो फोटो आहे तर तो जिवती मातेचा आहे आणि त्यासोबत छोटे मुलं पण आहेत, असा फोटो आपल्याला लागणार आहे। तर तुम्ही हा फोटो घेऊ शकतात किंवा पूजेसाठी हा फोटो घेतला तरीही चालेल। तर पूजेसाठी आपल्याला या दोघं फोटोंची आवश्यकता आहे। त्यानंतर इकडे मी फुलं घेतलेली आहेत। तर इकडे काही पांढरी फुलं घेतलेली आहेत आणि इथे लाल गुलाबाची फुलं घेतलेली आहेत। त्यानंतर इकडे हळद, कुंकू, अक्षता अशी एक पुडी घेतलेली आहे। नंतर इकडे अगरबत्ती घेतलेली आहे, माचीस घेतलेली आहे, 2 कापसाचे वस्त्र घ्यायचे आहेत। नंतर इकडे गूळ शेंगदाण्यांचा प्रसाद घेतलेला आहे, दुधाचा प्रसाद घेतलेला आहे, त्यामध्ये थोडी साखर घातलेली आहे। नंतर इथे निरंजन तयार करून घेतलेली आहे तुपाची। ह्या डब्यामध्ये आहे ते गंगाजल आहे। नंतर इकडे अगरबत्तीचं स्टँड, इकडे पाणी घेतलेलं आहे थोडं, नंतर इकडे अक्षता घेतलेल्या आहेत। तर असं एवढं सामान आपल्याला लागेल। याच्यापैकी काही कमी जास्त असेल तर मी तुम्हाला पूजा मांडणी करताना ते सांगेन। नंतर इकडे रांगोळी काढण्यासाठी काही साचे किंवा रांगोळी घेतलेली आहे। आता मी इथे पूजेची मांडणी करणार आहे, पण पूजेची मांडणी करण्याआधी माझ्याकडे जे गंगाजल होतं तर ते फुलांनी थोडं शिंपडून घेणार आहे। त्यानंतर ज्या पूजेच्या वस्तू असतात तर त्यावरही गंगाजल शिंपडून घ्यायचं आहे, कारण आपण बऱ्याच वस्तू बाहेरून आणत असतो। तर त्यामुळे नेहमी गंगाजल वगैरे किंवा गोमूत्र असेल तर ते शिंपडायचं आणि त्याने नंतर स्वच्छ आता कापडाने पुसून घेणार आहे। त्यानंतर एक एक मांडणी करायला मी सुरुवात करणार आहे। मांडणी खूप छोटी आहे, सोपी आहे, पण तरीसुद्धा तुम्हाला मी अगदी डिटेलमध्ये सांगणार आहे। तर आता बघा, जेव्हाही आपण पूजा करतो तर पाट किंवा चौरंग मांडण्याआधी आपण स्वस्तिक काढून घ्यायचं आहे। तर इथे मी आता स्वस्तिक काढून घेणार आहे आणि स्वस्तिक काढल्यानंतर नेहमी स्वस्तिक हे शुभचिन्ह किंवा मांगल्याचे प्रतीक मानले जातं। तर त्यामुळे आपण स्वस्तिकचे नेहमी हळद, कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर पाट किंवा चौरंग मांडायचा आहे। श्रावण महिन्यात शुक्रवारी जिवती मातेची पूजा करण्याची प्रथा अतिशय लोकप्रिय आहे। जिवती माता ही माता पार्वतीचे एक रूप मानली जाते, जी संतान, रक्षण आणि सुख समृद्धी देणारी देवता म्हणून पूजली जाते। श्रावण हा महिना भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्याशी संबंधित आहे आणि शुक्रवार हा मातेचा विशेष वार मानला जातो। त्यामुळे या दिवशी जिवती मातेची पूजा केली जाते। ही पूजा आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी, त्यांच्या रक्षणासाठी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी केली जाते। जिवती माता मुलांचे रक्षण करते आणि त्यांना निरोगी ठेवते अशी श्रद्धा आहे, म्हणून शुक्रवार हा देवीचा वार मानला जातो। त्यामुळे या दिवशी पूजा करणे शुभ मानले जाते। श्रावण हा पवित्र महिना असून या काळात पूजा अर्चनेचे विशेष महत्त्व आहे। तर आता इथे मी पाटावर एक लाल वस्त्र अंथरलेलं आहे आणि त्यावर माझ्याकडे जे जिवती मातेचे दोघंही फोटो होते तर ते दोघंही फोटोंची स्थापना केलेली आहे। त्यानंतर इथे मध्यभागी तांदूळाच्या म्हणजे गोलाकार रास करून घेतलेले आहे आणि त्यावर गणपती म्हणून सुपारी मांडलेली आहे।
त्यानंतर आजूबाजूला इथे मी 2 दिव्यांची स्थापना करणार आहे। तर त्यासाठी इथे मी थोड्या अक्षता ठेवलेल्या आहेत आणि त्या अक्षतांवर दिवे ठेवणार आहे। तर अशा प्रकारे मी इथे पूजेची मांडणी करून घेतलेली आहे। तर पूजेची मांडणी अगदी सोपी आहे। फक्त आपल्याला ज्योती मातेचा फोटो लागणार आहे आणि गणपती बाप्पाची मूर्ती लागेल। गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची नसेल तर तुम्ही गणपती म्हणून सुपारी सुद्धा मांडू शकतात। तर मी इथे सुपारी मांडलेली आहे आणि ज्योती माताची फोटोची स्थापना करून घेतलेली आहे। दिव्यांची मांडणी केलेली म्हणजे दिवे ठेवलेले आहेत आणि आता आजूबाजूला पाटाभोवती छान अशी रांगोळी काढून घेते। पाटाभोवती रांगोळी काढून झाल्यानंतर मी आता पूजेला सुरुवात करणार आहे। पूजेला सुरुवात नेहमी आपण अग्निसाक्षी म्हणजे दिवे करून पूजेला सुरुवात करतो। तर मी इथे दोघंही दिवे प्रज्वलित करून घेतलेले आहे आणि आधी दिव्यांची पूजा करून जी आहे दिव्याला कुंकू अक्षता वाहून घेणार आहे। त्यानंतर आता आपण गणपती म्हणून सुपारी मांडलेली आहे। तर गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे। कुंकू अक्षत फुलं वाहून। तर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा असा गणपती बाप्पांचा श्लोक म्हणत किंवा मंत्र म्हणत आपण गणपती बाप्पांची सर्वप्रथम पूजा करून घेतलेली आहे। त्यानंतर आता आपण ज्योती मातेला कुंकू आणि अक्षता व्हायची आहेत। तर इथे मी पूजेमध्ये म्हणजे जास्तीत जास्त लाल कलर वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणजे लाल कलर मी का वापरलेला आहे किंवा काय याचे नियम आहेत तर हे सर्व मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि श्रावण शुक्रवारी ही पूजा आपल्या मुलांसाठी नक्की करा। तर आता बघा इथे मी दोघं फोटोला म्हणजे ज्योती मातेला कुंकू अक्षत फुलं वाहून घेतलेली आहेत आणि नंतर इथे कापसाचे वस्त्रही वाहिलेले आहेत। तर आपल्या इथे महाराष्ट्रात आघाडा आणि दुर्वा वाहण्याची पद्धत आहे। पण आता आघाडा म्हणजे आमच्या आजूबाजूला शेत वगैरे भरपूर आहे, पण आघाडा कसा असतो किंवा म्हणजे मिळेल की नाही तर त्यामुळे दरवर्षी मी शोधते पण तो ओळखताच येत नाही नक्की आघाडा कसा असतो। तर त्यामुळे मी आता इथे फक्त कापसाचे वस्त्र वाहिलेले आहेत आणि पूजेसाठी आपल्याला फक्त म्हणजे मनोभावे पूजा करणं महत्त्वाचं आहे। आपल्याकडे एखाद दोन वस्तू कमी असल्या किंवा एखाद दोन गोष्टी कमी असल्या तरीही चालतं। तर आता इथे बघा मी देवीला फुलं वाहून घेत आहे आणि ही जी व्हाईट फुलं आहेत तर ती सर्व माझ्या झाडाची फुलं आहेत। जेव्हा आपण आपल्या झाडाची फुलं देवाला वाहत असतो तर त्याचा आनंद आणि त्याचा एक जे वेगळाच उत्साह असतो। तर आणि या पांढऱ्या फुलांनी खरंच खूप छान म्हणजे फुलांमुळे पूजा खूपच खुलून दिसत असते आणि प्रसन्न सुद्धा तितकंच वाटतं। तर अशा प्रकारे आता फुलांनी छान अशी थोडी सजावट करून घेतलेली आहे आणि आता इथे मी नैवेद्य दाखवून घेते। तर इथे गूळ आणि शेंगदाण्याचा नैवेद्य दाखवला एका वाटीमध्ये आणि बाजूला दूध आणि त्यामध्ये थोडी साखर घातलेली आहे। तर या दिवशी आपल्याकडे म्हणजे चणे फुटण्यांचा नैवेद्य सुद्धा दाखवला जातो। त्या चणे फुटाणे तुम्ही चणे फुटाणे सुद्धा ठेवू शकतात नैवेद्यामध्ये। त्यांना आता धूप दीप दाखवायचा आहे। तर आता इथे गणपती बाप्पांची आरती त्यानंतर ज्योती मातेची आरती म्हणायची आहे आणि शेवटी कापूर लावून म्हणजे कापूर आरती सुद्धा म्हणायची आहे। हे सर्व आरती म्हणून झाल्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला कथा वाचायची आहे आणि नेहमी कोणतीही पूजा ही आपण कथा वाचल्याशिवाय पूर्ण होत नाही। तर त्यामुळे ज्योती मातेची कथा वाचायची आहे आणि देवी आईला आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आरोग्यासाठी आणि सुख समृद्धीसाठी प्रार्थना करायची आहे।
प्रकारे इथे माझी श्रावण शुक्रवारची म्हणजे ज्योतीची पूजा झालेली आहे आणि सर्व तुम्हाला पूजा मांडणी वगैरे म्हणजे समजेल असं सर्व काही मी तुम्हाला इथे सांगितलं आहे। तरीसुद्धा तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगू शकतात। तर आता ही पूजा जी असते म्हणजे ज्योतीची पूजा आपण श्रावण शुक्रवारी केली जाते आणि श्रावण शुक्रवारी म्हणजे श्रावणात 4 शुक्रवारी तुम्ही करू शकता किंवा कोणत्याही एक शुक्रवारी केली तरीही चालेल। तर आज पहिला शुक्रवार होता तर मी आज पहिल्या शुक्रवारीच पूजा करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आता सकाळपासून आपण ही म्हणजे पूजा मांडणी वगैरे झाल्यानंतर संध्याकाळी पुन्हा आपल्याला अशाच पद्धतीने दिवे वगैरे लावून धूपदीप दाखवून ज्योतीची आरती वगैरे म्हणायची आहे आणि संध्याकाळी कोणत्याही एका सवाष्ण स्त्रीला बोलावून तिला हळदी कुंकू द्यायचं आहे, तिची ओटी वगैरे भरायची आहे, त्यानंतर तिला चणे फुटाणे दूध वगैरे द्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपण सवाष्ण स्त्रीला बोलून तिचं आदर सत्कार करायचा आहे। त्यानंतर आपल्या घरातल्या मुलांना ओवाळायचं आहे संध्याकाळी। तर अशा प्रकारे आपण ही पूजा करायची आहे श्रावण शुक्रवारी। आणि व्रताचं म्हणाल तर सकाळपासून म्हणजे पूजा पूर्ण होईपर्यंत मी उपवास केला होता, नंतर दुपारी आता जेवण करून घेतलं। म्हणजे अशा प्रकारे आपण व्रत म्हणजे उपवास करायचा असेल तर तुम्ही फक्त पूजा करेपर्यंत किंवा जर इच्छा असेल तर दिवसभर सुद्धा उपवास करून तुम्ही दुसऱ्या दिवशी सोडू शकतात। आणि ही पूजा मांडणी आपण सकाळी एकदा म्हणजे पूजा मांडणी केल्यानंतर पूजा केल्यानंतर दुसऱ्या दिवशीच आपल्याला ही पूजा उचलायची आहे, दुसऱ्या दिवशी याची उत्तर पूजा करायची आहे। आणि हा जो नाग नरसोबाचा फोटो असतो म्हणजे आपण तो भिंतीवर वगैरे चिकटवत असतो, हा संपूर्ण श्रावण महिनाभर आपण त्याची पूजा करत असतो कारण त्या फोटोमध्ये वेगवेगळे देवांचे सुद्धा चित्र दिलेले आहे। आणि जर फक्त ज्योतीचा फोटो असेल तर तुम्ही तुमच्या म्हणजे देवाऱ्यात किंवा श्रावण शुक्रवारी सुद्धा तिची फक्त असे वेगळी पूजा न मांडता फक्त तिची पूजा करून घेऊ शकतात। तसंच मी अजून तुम्हाला माहितीसाठी अजून एक गोष्ट सांगणार आहे की मी गुजरातमध्ये राहिला आहे। तर म्हणजे इथे आल्यापासून या पूजेबद्दल किंवा ज्योती कथाबद्दल भरपूर काही ऐकलेलं आहे आणि गुजरातमध्ये या पूजेला खूप म्हणजे म्हणजे खूप जास्त महत्त्व देण्यात येतं आणि खूप जास्त नियमसुद्धा पाळतात। तर त्यांच्यामध्ये काय काय नियम आहेत किंवा त्यांच्या कथेमध्ये काय काय सांगितलेलं आहे तर ते मी तुम्हाला सांगते। तर ज्योतीची पूजा करताना म्हणजे पिवळा रंग हा पूर्णपणे वर्ज्य आहे। वर्ज्य म्हणजे म्हणजे आपण पूजेमध्ये जे काही फळं ठेवतो फुलं ठेवतो तर ते कोणत्याही पिवळ्या रंगाची फुलं किंवा फळं चालणार नाही। त्यानंतर आपण जे पितळी दिवे ठेवतो त्याचा सुद्धा म्हणजे पिवळा किंवा गोल्डन कलर अजिबात चालत नाही, तर त्याचे आपण पितळी दिवे ठेवतो तर ते सुद्धा चालणार नाही। त्यानंतर आपण जे शृंगार करतो मग सोन्याचे कानातले असतील सोन्याचे दागिने असतील तर ते सुद्धा चालत नाही। इतके कडक नियम इथे पाळले जातात। नंतर ड्रेससुद्धा असेल तर त्याला साधं म्हणजे ओढणीची काठ असेल किंवा आता हे बारीक बारीक जे फुलं असतात म्हणजे थोडीशी सुद्धा पिवळी अशी डिझाईनसुद्धा नाही चालत। तर अशा प्रकारे इथे पिवळा रंग वर्ज्य आहे। तर मला जसं माहीत आहे म्हणजे या माहितीनुसार किंवा मला जसं शक्य झालं तसं इथे मी पूजा करण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणजे आपल्याला जेवढं शक्य असेल जसं आपल्याकडून होत असेल तसं आपण करायचं आहे। आणि त्यानंतर तसं आपल्या कथेमध्ये तर पिवळा रंग वर्ज्य किंवा असं काही दिलेलं नाही आहे, म्हणून आपल्याला जसं शक्य होईल आपल्याला जे माहीत आहे तर ते नक्कीच करायचं आहे। तर मी तुम्हाला इथे अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजा सांगितलेली आहे। तर नक्कीच तुम्हाला याबद्दल काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून विचारू शकतात। आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा। तर पुन्हा भेटूया असाच एका छानशा व्हिडिओमध्ये। धन्यवाद।